आज आपण रेशनिंगच्या गव्हाची कुरडई करणार आहोत। तर रेशनिंगचा गहू हा स्वच्छ निवडून घेतलेला आहे। 4 दिवस आपल्याला भिजवायचा आहे। दररोज सकाळी त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तर वर्षभर कुरडई टिकण्यासाठी, पाणी पांढऱ्या शुभ्र कुरडया होण्यासाठी आणि चिक हा कितीपर्यंत शिजवायचा आणि लालसर गव्हाची कुरडई होऊ नये, पांढरी शुभ्र होण्यासाठी काही टिप्स आहेत। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता। तर इथे आपण गहू 3-4 दिवस झाले भिजत ठेवला होता आणि दररोज त्यातलं पाणी आपण काढून टाकलेलं होतं आणि आज 5वा दिवस आहे। तर रेशनिंगचेच गहू घेतले होते आपण आणि पाहू शकता इथे गहू चांगले असे भिजले गेले आहेत। गहू धुवून यामध्ये पाणी ठेवलं होतं आणि आता फुगले आहेत भरपूर अजून। तर आता हे पाणी आपण काढून टाकूया आणि आता मिक्सरला हे वाटण करून घेऊया आपण। तर हे पहा, असे चांगले गहू हे भिजून द्यायचे, म्हणजे कुरडया देखील चांगल्या होतात, पांढऱ्या शुभ्र होतात आणि वाटायला देखील मग सोपं जातं आणि चिक देखील आपला चांगला पडतो मग। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे गहू टाकून घेऊया। त्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे आणि आता झाकण लावून फिरवून घेऊया। आपण अशा पद्धतीमध्ये वाटण करून घेतलेलं आहे आणि चांगले भिजल्यामुळे पटकन वाटले जातात, जास्त पण मिक्सरला फिरवावं लागत नाही। तर आता हे काढून घेऊया आपण। गहू जो वाटलेला आहे तो यात पुरणाच्या चाळणीने चाळलेला आहे आणि हे असं काढलेलं आहे आपण इथे। आणि आता पुन्हा एकदा हा चौथा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा यातलं पाणी काढून टाकायचं आहे। आता हा चिक आपल्याला पुन्हा एकदा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यातला जो चिक असेल तो सगळा निघला जाईल। चौथ्यामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकूया, म्हणजे 2 पाण्याने आपण हा चौथा धुवून घ्यायचा आहे। दोन 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। हे पहा, चिक निघला जातो आणि पुन्हा असा दाबून घ्यायचा गोळा करून। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, म्हणजे त्यामध्ये काहीच राहत नाही अंश। हे पहा, असा गोळा हा काढून घ्यायचा असा। तर पूर्वी ना यामध्ये ह्याच्या बिबड्या करून खायच्या। तर कुणी खाल्ल्या आहेत का बिबड्या, ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा बरं का। तर सगळा चिक आता आपण असाच पिळून घेऊया। आता ही मैद्याची बारीक चाळणी आहे, त्याने आपण चिक गाळून घेऊया। कापडाने गाळला तरी चालू शकतो, परंतु मैद्याच्या चाळणीने चांगला बारीक येतो, त्याच्यामुळे कापड लावलेलं नाही। आता पातेल्याला कापड लावून गाळता येतो। सर्व चिक असं आपण गाळून घेऊया आता। आपला इथे निघालेला आहे। तर यामध्ये आपण तुरटीचा खडा आहे तो थोडासा फिरूया असा आणि रात्रभर या पाण्यामध्येच आपण हे पहा, आणि हा खडा यामध्येच टाकणार आहे, रात्रभर असाच ठेवायचा। आता आपण झाकण ठेवूया आणि उद्या सकाळी पाहूया। आपण 5 किलो गहू घेतले होते आणि 5 किलो गहूमधले एवढे गहू आपण शिल्लक ठेवलेले आहेत, कारण का एकाच वेळेस एका बाईला एवढे सगळे करता येत नाही, त्याच्यामुळे आपण एवढे सगळे दुसऱ्या दिवशी करणार आहोत वाटण। आता यामध्ये पाणी टाकून पुन्हा तसंच ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी मग वाटलं जाणार आहे। आपण चुलीवरती पातेलं ठेवूया आणि पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवूया। कुकरचा डबा घेतलेला आहे, कुकरच्या डब्याप्रमाणे आपण मापून पाणी घेऊया। 2 3 आता पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर पाण्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाण्याला चांगली उकळी आणूया। बाद दुसऱ्या दिवशी सकाळी आता आपण झाकण काढूया। आता यामध्ये वरचं जे पाणी आहे आपल्याला ते काढून टाकायचं आहे आणि अगदी सावकाश हे पाणी काढायचं आहे। सर्व पाणी आपण इथे काढून टाकलेलं आहे। खाली जो चिका लागलेला आहे, बसलेला आहे, तो आता चमच्याच्या साह्याने आपण सगळा असा काढून घेऊया, म्हणजे आपल्याला मोजायला येईल व्यवस्थित, म्हणजे कुरडई आपली चुकणार देखील नाही, प्रमाण अगदी व्यवस्थित होईल। त्याच्यामुळे थोडंसं असा चिक खाली बसलेला जे आहे तो काढून घेऊया आपण आता, आणि अगदी पांढरी शुभ्र अशी कुरडई होते। तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पहा। तर सर्व गुठोळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत चिकाच्या, आणि जो तुरटीचा खडा आहे, हे पहा, तुरटीचा खडा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे दुसऱ्यांदा आपल्याला वापरता येतो कोणत्याही गोष्टीमध्ये। चांगला असा मोकळा करून घ्यायचा चिक। आता चिक आपण मोजून घेऊया। तर कुकरच्या डब्याचं माप हे 1 किलोचं माप असतं। आता ह्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया आणि सर्व चिक असा आपण मोजून घेऊया, म्हणजे आपली कुरडई परफेक्ट होते।
छानपैकी असं पांढरा शुभ्र चिक आपल्या इथे निघालेला आहे. अडीच किलो आपला चिक भरलेला आहे. नमस्कार, गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपल्याला गव्हाची कुरडई करायची आहे. अगदी पांढरी शुभ्र बरं का. तर छोट्या छोट्या टिप्ससहित आपली पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची आहे ते आपण पाहणार आहोत. लालसर चिक होऊ नये किंवा तार तुटू नये, चौपट फुलणारी आज आपण पाहणार आहोत. तर चिक हा नेहमी मोजूनच घ्यायचा. मोजून घेतलं की मग आपल्याला आदनाचं पाणी ठेवायला देखील व्यवस्थित येतं, म्हणजे प्रमाण अजिबात चुकत नाही. तर आपण हे हा चिक आपण कुकरच्या डब्याने मोजून घेतलेला आहे. 2.5 किलो आपला हा चिक भरलेला आहे. त्याचप्रमाणे आपण आदनाला देखील कुकरच्या डब्यानेच पाणी ठेवलेलं आहे. तर आता पाणी देखील आपलं गरम झालेलं आहे. आता पुढे पाहूया आपण. पाणी आपलं गरम झालेलं आहे. आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवलं होतं. आता ते उतरून घेऊया खाली. आणि ज्यामध्ये आपल्याला चिक करायचं आहे आता ते पातेलं आपण ठेवूया. म्हणजे चिक चांगला हाटला जातो. पातेलं नेहमी मोठंच घ्यायचं, छोटं पातेलं घ्यायचं नाही. मग चिक आपला व्यवस्थित हाटता देखील येत नाही, त्याच्यामुळे मोठंच पातेलं घ्यायचं. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ना, त्यातलं मोजून पाणी घेऊया आपण. तर 2.5 किलो चिक आहे ना, तर आपण पाणी घेऊया आता. तर आपण 3 किलोच्या आसपास पाणी घेतलेलं आहे. थोडंसं जास्तीचंच पाणी घेतलेलं आहे, कारण काय चिक जरी आपण मापाप्रमाणे घेतला असला तरी पाणी कमी जास्त लागतं. त्याच्यामुळे आपण गरम पाणी देखील इथे करून ठेवलेलं आहे जास्तीचं. आणि इथे 3 कुकरचे डबे आपण पाणी टाकलेलं आहे. पाण्याला चांगलं आधण आलेलं आहे. तर एवढी खसखस घेतलेली आहे. खसखस टाकून घेऊया आपण. आणि जिरी टाकायची आहे. जिरी जास्त नाही टाकायची, म्हणजे कुरडया नाही तर आपले लालसर होते. थोडीशीच आपण जिरी टाकूया. आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ टाकूया. आता यामध्ये आपण थोडा थोडा चिक करून सोडूया. आणि चिक टाकते वेळेस एका हाताने असं हाटत राहायचं, म्हणजे गुठुळे अजिबात होत नाही. आणि पटपट हलवायचं जरा. असं पटापटा पटापटा हलवून घ्यायचं, नाही तर मग गुठुळे होते अजिबात. साईडला असं गोल गोल करायचं आणि मध्ये पण हलवायचं. असं आपला चिक आता घट्ट झालेला आहे. आता एक हाताने असं पातेलं धरून लाटण्याने असं पटपट पटपट हलवून घ्यायचं. आणि गरम गरम असतानाच पटपट हलवायचं असतं, नाही तर मग गुठुळी होते. आता थोडासा पाण्याचा हात घेऊन हे लाटण्याचं सर्व मिश्रण काढून घ्यायचं. गरम गरम असतानाच करायचं, पाण्याचा हात घ्यायचा, नाही तर मग हात भाजू शकतो थोडासा. सर्व चिक असा काढून घ्यायचा पातेल्याचा. पुन्हा एकदा पाण्याचा हात घ्यायचा. अशा पद्धतीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया. आणि एक 10 मिनटं आता असंच ठेवूया आपण. 5-10 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया. आपला चिक चांगला इथे शिजला आहे. मस्तपैकी असा पांढरा शुभ्र चिक झालेला आहे आपला. पाण्याचा हात घ्यायचा आणि असं थोपटायचं. आणि हाताला पेट चिटकलं नाही ना तर म्हणायचं आपलं चिक इथे झालेलं आहे. ही सोपी पद्धत आहे. खाली उतरून घेऊया आपण पातेलं. झालेला आहे आपला चिक. तर सोऱ्या आपण भरून घेतलेला आहे. आता आपण कुरडई काढून घेऊया. प्लॅस्टिक पेपर टाकलेला आहे. आणि आता प्लॅस्टिक पेपरवरतीच आपण कुरडई करून घेऊया. जास्त पण वेडे घालायचे नाही आहे, जेणेकरून आपली कुरडई व्यवस्थित अशी हे पहा. थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असा गोळा करून घ्यायचा आणि यामध्ये टाकायचा. गरम गरम असतानाच पटपट कुरडया ह्या करून घ्यायच्या असतात. थंड झाल्यावरती मग तार व्यवस्थित निघते. आणि दाबून सोऱ्या भरायचा, कधी पण गॅप नाही ठेवायचा, म्हणजे हवा ठेवली तर मग व्यवस्थित कुरडई होत नाहीत. तर पुन्हा आपण झाकण ठेवूया. असं पटपट पटपट आता कुरडया करून घेऊया. तर सर्व कुरडया आपण अशाच घालून घेऊया. आपल्या सर्व कुरडया इथे करून झालेल्या आहेत. छानपैकी अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीमध्ये
कुरडई करून पहा, खूप छान चवीला होते आणि मस्तपैकी अशी पांढरी शुभ्र कुरडई होते. आपण 5 किलो गहू घेतले होते आणि 5 किलो गहूमधले एवढे गहू आपण शिल्लक ठेवलेले आहेत, कारण का एकाच वेळेस एका बाईला एवढे सगळे करता येत नाही. त्याच्यामुळे आपण एवढे सगळे दुसऱ्या दिवशी करणार आहोत वाटणं. आता यामध्ये पाणी टाकून पुन्हा तसंच ठेवणार आणि दुसऱ्या दिवशी मग वाटलं जाणार आहे. तर आपल्या कुरड्या पहिल्या दिवशी झालेल्या आहेत. दुसऱ्या गव्हाचे आपण येथे चीक काढून घेतलेला आहे. तर इथे जवळजवळ 1.5 किलो चीक निघालेला आहे. म्हणजे रेशनिंगचा आपण 5 किलो गहू घातले होते भिजत, त्याचे इथे जवळजवळ 4 किलो आपल्याला चीक मिळालेला आहे. आता त्याच्या आपण बारीक साईजचे इथे कुरड्या घालून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या दिवशी ते बारीक तार लावलेले आहेत. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चीक करून पहा, कारण का एकाच वेळेस एवढ्या 5 किलोच्या घालता येत नाही, कारण काही गरम गरम असतानाच कुरडई ही नेहमी करावी लागते. त्यात थंड झाले की मग सोऱ्यातून बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे 2 दिवसामध्ये आपण ह्या कुरड्या केलेल्या आहेत. 2 दिवस आपल्या कुरड्या इथे खडखडीत अशा वाळल्या गेल्या आहेत. हे पहा, छानपैकी अशा कुरड्या आपल्या झालेल्या आहेत, गोल गरगरीत अशा छान, आणि अजिबात खराब होत नाही. चांगलं ऊन द्यायचं. 2 दिवस खडखडीत उन्हामध्ये वाळल्या की मग वर्षभर आरामात टिकल्या जातात. आता ही कुरडई आपण तळून घेऊया. तर कुरडईचा चीक आपण कसा काढायचा आहे ते पाहिले आहे. कुरडईचा चीक चांगला शिजून द्यायचा आणि चीक चांगला शिजून दिला की मग तार देखील अजिबात कुरडईची तुटत नाही. हे पहा, तर ही कुरडई आपण आता तळून घेऊया. कुरडई तळून पाहूया. छानपैकी असे पांढरे शुभ्र कुरडई होते. मस्तपैकी तळत आहे आणि छानपैकी अशा पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. आपल्या कुरड्या इथे झालेल्या आहेत. आता एक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे कुरड्या करायला अजिबात विसरू नका. आज केलेली कुरडई जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला, अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.